महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबई महापालिकेला मराठीचा विसर. मुंबई महापालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजीत. महापालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक. बीएमसी शाळेत दररोज मनाचे श्लोक सक्तीचे करा. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी. सर्वसाधारण सभेत पेडणेकर प्रस्ताव मांडणार. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष. सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात. रामाच्या तिजोरीला लुटताना बघू शकतात. त्यांना नागरिकांच्या आंदोलनाचा काय फरक पडणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. श्रीकृष्ण मुस्लिम होते. दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे. मौलाना जयसीद अन्सारीचं वादग्रस्त वक्तव्य. वक्तव्यानंतर वादाची शक्यता. वर्षावरील तटकरे पटेल फडणवीस बैठकीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवारांना ही भेटीची कल्पना नव्हती. भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सांगितलं. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो. आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. अजितदादांसारखं ट्युनिंग असल्याचंही वक्तव्य. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या भेटीला. SIR प्रक्रिया मुदत वाढवण्यासाठी निवेदन देणार. चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी आव्हाड मंत्रालयात. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी. सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला करणारे 3 मुख्य आरोपींना अटक. नाशिकच्या मुंडेगाव परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार. सावकारकीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. जखमी सूरज साखरेवर रुग्णालयात उपचार सुरू. विदर्भात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम. पावसाअभावी खरीप पिकं संकटात. काही ठिकाणी पिकांसाठी टँकरचा आधार घेण्याची वेळ. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी अस्मितेचं केंद्र आहे. याच मुंबई महापालिकेमध्ये आता मराठी भाषेच्या वापरावरून नवा वाद निर्माण झालेला आहे. मुंबई महापालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजी भाषेत छापण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांनी केलेला आहे. पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत उपलब्ध असणं आवश्यक असताना इंग्रजीला प्राधान्य का, असा सवाल ठाकरेंच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून इंग्रजीमध्ये पुस्तकं छापण्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. पालिकेतील सर्व कामकाज मराठी भाषेत झालं पाहिजे अशी मागणी ही करण्यात आलेली आहे. या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज मराठीमध्ये होत नाहीये, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे. तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल. परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालेलो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे. खरं म्हणजे हा ऍक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. माझी अजूनही प्रशासनाला मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवकांना हे इंग्रजी ऍक्टचं वाटप न करता मराठीमध्ये देण्यात यावं. आपण बघतोय मुंबईतली एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेला मराठीचा विसर पडलाय का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण मुंबई महापालिकेतील अधिनियमांची जी प्रत आहे, जी पुस्तिका आहे, ती इंग्रजीमध्ये छापण्यात आलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याला आक्षेप घेतलेला आहे. ही प्रत मराठीमध्ये असणं आवश्यक होतं, मात्र तसं झालेलं नाही आणि त्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केलेला आहे. मुंबई महापालिकेतच जर अधिनियमांची प्रत इंग्रजीमध्ये छापली जात असेल तर महापालिकेला मराठीचं वावड आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत उपलब्ध असणं आवश्यक असताना इंग्रजीला प्राधान्य का, असा सवालही ठाकरेंच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.
तर मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये दररोज मनाचे श्लोक सक्तीचे करा. शिवसेना युबीटीच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी ही मागणी केलेली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष काय भूमिका घेणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हिंसेचं स्वरूप वाढत चालले. तर मला असं वैयक्तिक वाटतं की काही गोष्टी ज्याचा परिणाम खोलपर्यंत आणि कुठलंही संस्कार हे बाजारात विकत मिळत नाहीत, ते दिले जातात. त्याच भक्ती संस्कारामधला किंवा एक मनावरच्या कंट्रोल हाचा जो एक संस्कार आहे तो मला वाटतं मनाच्या श्लोकांचा बऱ्यापैकी होऊ शकतो, होताना दिसला आहे. त्यामुळे मनाचे श्लोक शाळांमध्ये 250च्या वर त्या श्लोकांची श्लोक आहेत. असं तर त्यातले दोन चार पाठ करून घेणं. दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलंय. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय. वांगचुक यांच्या मागण्यामध्ये काहीच वावगं नाही आहे. मंत्र्याला हकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर त्यांची मागणी आहे. भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा माज आहे. नीटच्या घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली असंही मनसे अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. काय म्हटलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बघूया. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या येत आहेत त्या काळजी टाकणाऱ्या आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटते की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचं ठरवलंय. रामाच्या तिजोरीला लुटताना सरकार बघू शकतं, त्यांना नागरिकांच्या आंदोलनानं काय फरक पडणार. ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलंय. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत, त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जातोय. एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, कार्यकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि ज्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, हीच मागणी आहे. यात काहीच वावगं नाही असंही मनसे अध्यक्ष म्हणाले. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल मनसे पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी आहोत आणि कायम असू देखील असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून भाजपवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंवर भाजपनं पलटवार केलाय. आधी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा विचार करा असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे. आमच्या बीडचे अभिनेते ज्यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रियता आहे असे मकरंदजी अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला वाटतं याच्या पलीकडे याचं वर्णन करता येणार नाही. मकरंद अनासपुरेंचा अतिशय उत्तम चित्रपट आहेत. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी अवस्था त्यांची झालेली आहे. त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा. या सगळ्या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. त्यांचंही काय वेगळं नाही, त्यांच्यासारखंच आहे. तर सोनम वांगचुक यांना सेलिब्रिटींचा सुद्धा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. अभिनेते सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. विशाल ददलानी यांनीही उपोषण सोडण्याची विनंती केलेली आहे. सरकारने वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी या सगळ्या अभिनेत्यांकडून करण्यात आलेली आहे.
तुम्हाला मंत्रीपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडा. सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? सोनम वांगचुक सारखी माणसं देशासाठी फार महत्वाची आहेत. मी तर विनंती करतोच आहे, पण प्रत्येक समजदार व्यक्तीनं सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी आणि सरकारनं ताबडतोब मध्यस्थी करावी. हमारी सरकार से मैं दरख्वास्त करना चाहता हूं कि वो अपनी संवेदनशीलता को प्रकट करें. सोनम जी और उनके साथी, उनको ये लगता है कि बहुत ही कुछ दर्दनाक कारण हैं जिनकी वजह से उनकी कुछ मांगे हैं, लेकिन जाहिर सी बात है कि हमारी सरकार को ये लगता है कि वो कारण सही नहीं है और उनकी मांगे बिल्कुल ही सही नहीं है. मैं कतई मानने के लिए तैयार नहीं हूं कि हमारी सरकार असंवेदनशील है, क्योंकि कई बार हमने हमारी सरकार को भावुक होते हुए देखा है, जनता का जो दर्द है उससे जुड़ते हुए देखा है. बस इस बार इस मामले में शायद कुछ गलतफहमियां हैं जिसकी वजह से ये संवेदनशीलता प्रकट नहीं हो रही. सोनम वांगचुक जी को ये वीडियो दिखाइएगा प्लीज, और उनसे कहिएगा कि मैं उनके क्षमा प्रार्थक हूं कि मैं वहां उनके साथ में नहीं हो सकता. अगर मैं इंडिया में होता तो मैं जरूर वहीं होता. यू गाइज आर फाइटिंग द गुड फाइट. मेरी बस यही तमन्ना है कि उन्हें कुछ हो ना. माई रिक्वेस्ट टू हिम इज कि अनशन तोड़ दें. माई रिक्वेस्ट टू द गवर्नमेंट इज उनकी बात सुन ले. कोई हक से बाहर की बात नहीं कर रहा है इसमें. ये कोई सत्ता परिवर्तन की बात नहीं है, ये बात है स्टूडेंट्स के हक की. तर दुसरीकडे उपोषण सोडायला सांगण्याऐवजी आंदोलनात सहभागी व्हा, 20 जुलैच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सोनम वांगचुक यांनी देशवासियांना केलेलं आहे. उपोषण सोडायला सांगण्याऐवजी आंदोलनात सहभागी व्हा, 20 जुलैच्या आंदोलनात सामील होण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलेलं आहे. मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं. बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए. आज ईसीजी भी हुआ, बुरा नहीं है, तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ. हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है. तो इसलिए सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं. 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आएं कि एक संदेश सरकार को जाए. और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. 18 तारखेला नागपुरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण राऊतांकडून देण्यात आलेलं आहे. दरम्यान यानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. एकोणीसशे 92च्या अयोध्येच्या आंदोलनात करसेवेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला. हे ते सांगतात अभिमानानं, आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे. त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं, ही आमची एक भूमिका आहे. ठाकरे यांचं हे प्रभू रामचंद्राबद्दलचं आंदोलन नाही, हे रामरक्षा आंदोलन नाही, तर पक्षरक्षा आंदोलन आहे. तरी देखील देवेंद्रजी फडणवीस या रामरक्षा आंदोलनाला यावं असं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांना वाटत असेल तर जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा आणि काँग्रेसचं रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी. देवेंद्रजी या आंदोलनामध्ये सहभागी होतील.
तर राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात असल्याचं म्हणत संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. कारभार झेपत नसेल तर चाव्या आमच्याकडे द्या, आम्ही राम मंदिराचा कारभार उत्तम चालू असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे. तर गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष आहेत, गोविंदगिरी महाराजांवर मोठी जबाबदारी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे. आपण बघतोय राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात देण्यात आल्याचं म्हणत संजय राऊत यांनी राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरून हल्लाबोल केलेला आहे. तर राम मंदिराच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांच्या हातात द्या, आम्ही तो कारभार उत्तमरित्या चालवू असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात त्यांनी. आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो. आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे. ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहेत. संजय राऊत, तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर त्याचं काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय. पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांच्या हातामध्ये दिल्या. करोडो रुपयाचा घोटाळा संजय राऊतांनी केला. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याच्या चाव्या संजय राऊत तुमच्या हातामध्ये दिल्या होत्या. खिचडीमध्ये देखील तुम्ही घोटाळा केला, कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला. महाराष्ट्र चालवण्यासाठीचा कारभार आणि त्याच्या चाव्या उद्धवजी ठाकरेंच्या हातामध्ये दिला. रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट यांनी दिलं. त्यामुळं तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर महाराष्ट्र कसा लुटला, मुंबई कशी लुटली हे देशाने बघितलंय. एवढं मंत्रिपदासारखं त्या खुर्चीला काय चिटकून बसताय तुम्ही, मला कळत नाही. आम्ही त्यांच्याकडे राजीनामा मागितलेला नाहीये, तेच वारंवार राजीनाम्याच्या गोष्टी करतायत. पण आपण या एवढ्या मोठ्या ट्रस्टचे, राम मंदिर ट्रस्टचा जो कोष आहे राम मंदिराचा, त्याचे आपण कोषाध्यक्ष आहात हे तर आपल्याला माहिती आहे का? त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी आपली आहे. कारण दरोडा जो पडलेला आहे तो त्या खजिन्यावर पडलेला आहे, ज्याला मराठीमध्ये खजिनदार म्हणतो आपण. ते कोषाध्यक्ष आहेत. तो खजिना लुटलाय तुमचा आणि तुम्ही म्हणता मी राजीनामा देणार नाही. कठीण आहे. सरकारनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. तिथल्या ट्रस्टींवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जेवढी काही राम मंदिराची लूट करण्यात आली त्याचा पायी ना पायी, म्हणजे कवडी देखील सोडणार नाही, पायी ना पायी वसूल केली जाणार आहे. परंतु श्रद्धेच्या नावाखाली ज्यांनी ढोंग रचलंय, ज्यांनी ढोंगीपणा केला, अशांना या मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उत्तर प्रदेशच्या मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद चांगलाच तापलेला आहे. या वादादरम्यान मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. श्रीकृष्ण हे मुस्लिम होते, ते 5 वेळा नमाज पठण करायचे असं वक्तव्य उत्तर प्रदेशातील मौलाना जर्जिस यांनी केलंय. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 10व्या मंत्राचा दाखला देत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मौलानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून काहींनी त्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे. हमारे भाई अगर बुरा ना माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए. योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह. जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो. योगी, यूपी वाला नहीं. योगी युज्जीत सततमात्मानं,
पूरे शरीर का योग करो, यानी पूजा सिर्फ खड़े होकर नहीं, पूरे शरीर के साथ होनी चाहिए और पूरे शरीर का योग होना चाहिए। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। या मौलानांच्या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलेला आहे। यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे। इगतपुरीतल्या भावली परिसरामध्ये पर्यटकांना मारहाण करून फरार झालेल्या मुख्य 3 आरोपींना अखेर पोलिसांनी जेरबंद केलंय। मुख्य आरोपी आकाश भोईर याच्यासह कैलास भागडे आणि तुषार कडू यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलंय। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवर बुरखा घालून फिरत असताना मुंडेगाव परिसरामध्ये गुप्त माहितीच्या आधारे त्यांना पकडण्यात आलेलं आहे। आरोपींच्या शोधासाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदी आणि विशेष गस्त सुरू होती। सध्या तिघांची ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी सुरू असून त्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात येणार आहे। महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे।